सध्या आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बॅटिंग करणारा संघ आदर्श फणसपाडा आणि त्याच्या समवेत आपण समोर जर संघ बघितला तर आई कुर्ला एक अशीच संघ विजय मामा चषकामध्ये ज्या संघाने आपल्या नावाची छाप सोडले तो खेळाडू सध्या आपण बघतोय नारायण, ज्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईक ग्रामीण गटातून ज्याच्या नावावरती झाली, तो गोलंदाज सध्या आपण बघतोय. तो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू हो 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 इथून बॅटला स्पर्श झालाय आणि एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट सध्या आपण बघतोय. बॅटला स्पर्श झाल्यानंतर पंचांच्या इशाऱ्याची वाट बघितली नाही आणि तिथून गडी बाद होतोय. पहिला आपण सध्या बघतोय बॅटर रोहित बॅक टू डगआउट गॉन. सध्या नवीन बॅटर केतन यांना पण बघतोय. रोहितला परतावं लागलं पहिल्याच चेंडूवरती, इथून बॅटला स्पर्श होणारा चेंडू पडल्यानंतर हलकासा आत आला. एक सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न करणार अक्रॉस द बॅटने पुश करण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडूवरती गती होती आणि त्यामुळे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि तिथून पहिला गडी बाद आदर्श फणसपाडा संघाचा. रोहित आपण सध्या बघतोय. केतन इथून ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पण व्हेरिएशन केलं होतं. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स घेतोय अक्रॉस द बॅटने. केतनने इरादा बनवला होता, पण तिथून डॉट बॉलचं चित्र येत असताना बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि मॅन ऑफ द सिरीज ची बाईक ज्याने पटकावले तो खेळाडू सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नारायण. हो 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 चांगला चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी सध्या नारायणची होत असताना आणि प्रशांत आदवडे सर नक्कीच नेहमीच म्हणतात नारायण नारायण आणि सध्या नारायण चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 डॉट बॉल नारायणच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय. इथून सिंगल डबलवरती भर देणं गरजेचं आहे, स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे, खातं ओपन करणं गरजेचं आहे संघाचं. यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज आणि जो चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता कव्हर्स ऑफ साईडला, पण चेंडू बॅटची एज लागून थर्डमॅनला चेंडू जातो सीमारेखा पार, येतोय चौकार. 4 धावा शेवटच्या क्षणाला नाराज असतील केतनही, कारण केतनने फटका खेळायचा होता ऑफ साईडला, पण बॅटला स्पर्श झाला, बॅट स्विंग झाली होती जोरात आणि त्यामुळे थोडेसे लेट झाले होते आणि तिथून यष्टीरक्षक तिथून प्रयत्न करू शकले नाही कारण गती होती चेंडूमध्ये आणि त्यामुळे चौकार येतो. 1 चेंडूचा इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. 4 फलकावरती लागले गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे सध्या आपण बघतोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय कारण लेग स्टंपच्या बाहेरून हा झाला होता पिच, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. वाईट चेंडूचा इशारा येतोय. सध्या आपण बघतोय 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सौरभ पाटील यांना आपण सध्या बघतोय स्ट्राईक एंडवरती आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आपण सध्या बघतोय. डीप लॉंग ऑफ आहे आणि त्यानंतर डीप मिडविकेट आहेत. आता इथून गोलंदाज कशा प्रकारे चेंडू हाताळेल हेही महत्वाचं आहे. चर्चा ह्याची होईल मैदानाच्या आतमध्ये, पण चेंडू कुठला हाताळला जाईल नारायणच्या माध्यमातून पाहायचं आहे. ओहो चांगला चेंडू हाताळताना यष्टीरक्षकाने इथून चुकी केले. सध्या आपण बघतोय पंचांचा इशारा येईल. 22चा 1 धाव अंकित होते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आदर्श फणसपाडा संघ पोहोचलाय 1 गडी बाद सध्या 7 वरती. रोहित बाद झालेत आणि त्याच्या केतन आलेत. केतन आणि सौरभ अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. व्हेरिएशन केलं होतं, फुलटॉस होता आणि फुलटॉसला चार्ज केलंय. चेंडू जातं डीप मिड विकेटला. शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार. 6 धावा धावसंख्या होती ती म्हणजे 13 धावा सध्या आपण बघतोय. पहिल्या षटकाचा इथून खेळ पूर्ण होतोय आणि केतनच्या बॅटमधून स्ट्रगल करत होता केतनही, पण केतनच्या बॅटमधून आलाय हा एक जबरदस्त असा फटका
चेंडू सीमारेखा पार, षटकार जात असताना आपण बघतोय पहिल्या षटकाचा इथून खेळ पूर्ण होतोय. आता हवेच्या अगेन्स्ट षटक कोण येईल, कुठला गोलंदाज येईल, कारण महत्त्वाचं आहे. कारण सौरभ आतापर्यंत आपण बघितलं तर एक चेंडू हाताळलाय सौरभ याने, एक चेंडू खेळलाय, पण आपलं खातं ओपन केलं नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात सध्या आपण बघतोय. स्ट्राईक एंडवरती सौरभ यांना आपण बघतोय सध्या. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपेश वजे. राऊंड विकेटने गोलंदाजी मार्कवरती आलेत. हो 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 इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचाकडनं. फटका जर बॅटला स्पर्श झाला असता तर नक्कीच चौकाराच्या दिशेने वाटचाल झाली होती, पण लेगस्टम्पच्या बराचसा बाहेर होता. आणि हा चेंडू आपण जर बघितलं तर बॅटरने निरखलं होतं, परखलं होतं, पण बॅटने चेंडूवर संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, वेट केलाय, वॉच केलाय आणि चेंडूला फेकून दिले डीप पॉइंटला. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. जबरदस्त फटका होता, स्विच केलं आणि त्यानंतर चेंडू आपण जर बघितलं तर सीमारेखा पार जात असताना आणि काबिलियत आहे या खेळाडूची. यावेळी चेंडू जातोय डीप मिड ऑफला. केतनच्या बॅटमधून 2 धावा येतात. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 17 धावेवरती. 17 धावा फलकावरती लागले गेल्यात आपण सध्या बघतोय. माफ करा, 23 धावा झाल्यात आणि इथून मोठा फटकाही केलाय. चेंडू जाईल सीमारेखा पार. केतनच्या बॅटमधून ताकदवार फटका. चेंडू जातो सीमारेखा पार, षटकार. 29 धावा फलकावरती लागले गेल्या. थोडस माफ करा. केतनच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. सध्या आपण बघतोय चांगल्या प्रकारचा स्ट्रोक. मिड विकेटला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईन क्षेत्ररक्षक होते, पण क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेलाय सीमारेखा पार. धावसंख्या होती ती 29. केतन आता मात्र इज ऑन फायर होत असताना आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर वाईट चेंडूचा इशारा येतोय. दीपेश वरती हल्ले चढवल्यानंतर थोडासा दडपण प्रेशर पाहायला भेटतोय. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगल्या टोटल पर्यंत पोचण्याचा प्रयत्न असेल आदर्श फणसपाडा या संघाला.
यावेळी चांगला चेंडू आहे, इथून सफल झाले होते फलंदाज आणि इथून 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 15च्या सरासरीने फलंदाजी करतोय आदर्श पनसपाडा संघ. पोचलाय 30 वरती. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये कितपर्यंत, कारण फुलरलेनचा चेंडू होता. यावेळी फलंदाज पूर्णपणे बीट झालेत आणि त्यामुळे इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा फलकावरती लागले गेल्यात. एक गडी बाद. बॅटिंग पॉवर प्ले सध्या आपण बघतोय. बॉलिंग पॉवर प्लेचा इथून इशारा येतोय पंचाकडनं. आता मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण बघणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये इथून गोलंदाज, कुठला गोलंदाज आणला जाईल, कारण पहिलं षटक नारायणने हाताळलं, दुसरं षटक दीपेशने, आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर राकेश यांना आपण बघतोय. वैतरणा अ गटातून जर आपण बघितलं तर विजय मामा चषकामध्ये ज्या संघाने बाजी मारली होती तो संघ सध्या बॅटल सेम आहे. त्याही मैदानावरती आदर्श पनसवाडा संघ तिथून खेळताना बघितलं होतं ह्याच संघासोबत. मग आज खरी कसोटी असेल दोन्ही संघाची. तिथून विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती आई गावदेवी, आई कुर्लाई कशीच संघाने. पण इथून आज जर विचार केला तर सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे. 12 मध्ये 30 बनवल्यात. राकेश सज्ज यावेळी फुलटॉसला थारा नाही, चेंडू जाईल सीमारेखा पार, षटकार. चला बॉल आणून द्या प्लीज. प्रेक्षक असतील तर जा आणून द्या. तोपर्यंत जुना बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती इथून सौरभच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. यावेळी यष्टी वाकवले, सफल झाले होते, पण तिथून यष्ट्यांवरती चेंडू आदळला जातोय आणि इथून परतावं लागतंय. सौरभच्या बॅटमधून मोठा फटका आल्यानंतर गडी बाद होत असताना आपण सध्या बघतोय सौरभ, नवीन बॅटर विकी पाटील दाखल होईल सध्या मैदानाच्या आतमध्ये, कारण इथून सौरभ जास्त सफल झाले होते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे बाद झालेत, कारण राकेशने लेंथ लाईन मेंटेन ठेवली होती, पडल्यानंतर उचली घेतली, फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. आपण सध्या बघतोय बॅटर सौरभ पाटील ऑफ स्टंपवरती पहिला आपण उभे होते, त्यानंतर आपण बघितलं तर 4थ्या ते 5व्या स्टंपवरती आले, त्यानंतर इथून स्लॉटमध्ये होता चेंडू पण विकी आले तर आणि इथून राकेशने षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. नाही तर हा वेलकम बॅक आहे सध्या राकेश पाटीलसाठी आपण सध्या बघतोय, कारण इथून 36 वरती सध्या आदर्श पनसपाडा बॅटिंग करत असताना आपण बघतोय या इनिंगमध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक. कोपर संघ कर्णधार आपण या प्लीज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून चेंडू पडल्यानंतर थोडासा शरीराचा वेध घेतोय आणि त्यामुळे या चेंडूवरती लेग बाईसच्या रूपामध्ये 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 37 धावा. कोपर संघ कर्णधार आपण या प्लीज, आपल्याला विनंती असेल. आयोजकाच्या वतीने आपण आपल्याला कॉल दिला जातोय.
त्याबद्दल क्षमस्व. केतन स्ट्राईक गेट वरती 8 मध्ये 18 बनवल्याचा. धावसंख्या होती ती म्हणजे 37 धावा. हो हो हो, चांगला चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय नवीन बॅटर. आपण जर बघितलं तर अमीर आलेत. केतनला परतावा लागले आणि त्यानंतर अमीर आलेत आणि तिथून चांगला चेंडू हाताळताना 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि एक जबरदस्त गोलंदाजी राकेश पाटीलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केले. एक लेग बाईच्या रूपामध्ये धाव खर्च केले. म्हणजे या षटकामध्ये 7 धावा खर्च करत असताना महत्त्वाचे 2 बॅटर ज्यांनी पार्टनरशिप उभी केली होती आपली संघासाठी, त्या बॅटरला मात्र डगआउटचा रस्ता दाखवून दिलाय. सध्या आपण बघतोय राकेश पाटील या गोलंदाजाने इथून येणारे चेंडू असतील ते म्हणजे 12. आता 12 मध्ये किमान 30 ते 35 धावा बनवणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या गोलंदाजावरती अटॅक केला जाईल, कुठल्या एंडने अटॅक केला जाईल हेही महत्त्वाचं असेल आदर्श पनसपाडा संघाच्या या बॅटरकडनं. विकी पाटील आहेत गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या नावावरती आहे सध्या ते बॅटर आहेत. इथून जबाबदारी असेल इथून चांगल्या इनिंगपर्यंत पोहोचण्याची, ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली जाईल का. सध्या अमीर आलेत. अमीर हेही पहिला चेंडू इथून खेळताना थोडेसे बीट झालेत पण इथून महत्त्वाचं आहे अमीरच्या बॅटमधून चेंडू षटकार येणं, चौकार येणं, धावा येणं हेही गरजेचं आहे. मयुरेश आलेत आणि मयुरेशकडे सुद्धा तितकी काबिलियत आहे, तितकी ताकद आहे, पाहायचं आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. धावसंख्या होते 37. 3 गडी बाद. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर पाटील आपण सध्या बघतोय. 5 षटकांचे हे सामने, जबरदस्त आयोजन नियोजन, माऊली चषक आपण सध्या बघतोय. कारण कमी स्पर्धेमध्ये आपल्याला इतके सामने, इतके षटकं पाहायला भेटतात. यावेळी चेंडू जातोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतात. फेक केली जाते. एकच धाव मिळेल. धावसंख्या होते ती 38. ज्या तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या होत्या त्या धावा मात्र इथून आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची गाठले. कव्हरचा क्षेत्ररक्षक पाहायचा आहे. झेलची संधी. 3 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू सध्या आपण बघितलं गेलं तर विसावला जातोय. 1 बाउंड चेंडूला फील्ड केलं जातंय आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 40 धावेवरती.
धन्यवाद. सध्या आपण बघतोय अमीरच्या बॅटमधून मोठा फटका आलाय आणि संघ पोचलाय 46 धावेवरती. इथून मयूरवरती अटॅक करण्याचं काम सध्या केलंय. हवेच्या अगेन्स्ट डाऊन द ग्राउंड एक मोठा फटका लॉंग ऑफला. पुन्हा एकदा फाईन लेगचे क्षेत्र निवडलंय. इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पाठलाग सुरू आहे सध्या. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2 धावा येतात या चेंडूवरती. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 48 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतील मयूर पाटील गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅट मधून साऊंड मात्र खूप छान आलाय. चेंडूने बाउंड्री लाईन मिड विकेट क्लिअर केलंय. चेंडू जातो सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद डीजे. अमीरची बॅट आता मात्र बोलू लागले. वैयक्तिक धावा खर्च केला आतापर्यंत जर विचार केला तर 16 बनवलेत. स्वीट केलाय. स्वीट केलाय. चेंडू जाईल सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणीही जात आहे कारण महत्त्वाचं आहे. कारण अमीरची बॅटच्या इनिंगचा जर विचार केला तर मिड विकेटला एक जबरदस्त फटका हवेच्या अगेन्स्ट सीमारेखा पार आणि त्यानंतर या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती स्विच हिट. बाउन्स होता थोडासा लांब होता आणि त्यावेळी परखलं आणि त्यानंतर स्विच केलं चेंडूला आणि एक स्वीट शॉट अमीरच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय. चेंडू गेलाय सीमारेखा पार आणि या 6 धावेने संघ पोचलाय 60 धावेवरती. म्हणजे आमची चर्चा इथून सुरू होती की आपण 60 ते 65 धावा बघतोय या मैदाने कालच्या दिवसामध्ये बघितलेत. आज तो पाठलाग पुढे जाईल का? आज ते जे कालचं जे रेकॉर्ड्स आहेत ते आज पूर्ण होईल का? जर आपण बघितलं तर या बॅटिंगची जी इमारती जर बघितली तर पहिल्या षटकांमध्ये धावा कमी होत्या. दुसऱ्या षटकामध्ये ती पार्टनरशिप थोडीशी केतन आणि सौरभची आपण बघितली गेली होती. पण सौरभ आणि केतन बाद झाल्यानंतर जो आलेख आहे तो छोटा होता आणि त्यानंतर या षटकांमध्ये 22 धावा ज्या येतात आणि या 22 धावेने 23 धावा आल्याने ती इमारतीने इथून उच्चांक गाठलाय आणि आदर्श फणसपाडा संघ पोचलाय तो म्हणजे 60 धावेवरती. विकी आहेत सध्या आपण बघतोय आणि विकी सध्या साथ देतात अमीरच्या सोबत. कारण तिथून विकीच्या बॅटमधून मोठा फटका नाही आला तर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या केलं जात आहे. नारायण पुन्हा एकदा सज्ज. शेवटचं षटक. हो चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटला जातोय. सध्या आपण बघतोय ऑन साईडचं क्षेत्र निवडलं होतं पण जागेतून खेळण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण तिथून पायाची हालचाल नव्हती. शफल नव्हते झाले कारण त्यामुळे इथून फटका सजवता आला नाही. डॉट बॉल येत असताना सध्या आपण बघतोय माऊली चषकामध्ये 2 मॅचमध्ये इथून आपण सध्या बघतोय 12 डॉट बॉल केलेत. एक गडीबाद केलाय आणि इकॉनॉमिक जर आपण बघितली यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये हा झेल टिपला जाईल का पाहायचं आहे. 2 आलेत. एसटी रक्षक आले होते पण तिथून चुकीच झालंय आणि त्यामुळे इथून विकीला आपण जर बघितलं तर जीवनदान भेटलं जात आहे. इथून एक धावी येते आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 61 धावा. सध्या आपण बघतोय शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. इथून कानमंत्र दिला जाईल की आपल्याला जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे कारण समोरच्या संघामध्ये जर विचार केला तर तितकीच बॅटिंग लाईनअप आहे म्हणून इथून धावा बनवणं हे गरजेचं आहे. आणि सध्या तरी 2 बॅटर आपल्या संघासाठी. आमिरची खेळी जबरदस्त आहे सध्या आपण बघतो या इनिंगमध्ये. लेग स्टंपला सोडून जाणार होता. इथून एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न कारण सुरुवातीचे आपण चेंडू जर बघितले तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर
आणि हे माइंड डायव्हर्ट करण्याचं काम सध्या बॅटरकडनं केलं जाते. शफल झाले होते आणि आम ॲक्शनमध्ये जर आपण बघितलं ना तर इनस्विंगची ॲक्शन होती. लेग स्टंपच्या बाहेर पडला गेला हा चेंडू आणि त्यामुळे पडल्यानंतर आणखीन थोडासा बाहेर जातोय आणि वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या होती ती 62. शफल झाले का इथून नक्कीच सध्या नितेश कदम सर सुद्धा इथून थोडंसं हालचाल करत असताना शेवटपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाने गॅदर केला. त्यानंतर वन बाउन्स इथून ऑनही केले गेले कारण वाईट चेंडूचा इशाराही आलाय. आता हा एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचं काम सध्या नारायण वजेच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय. हो चांगला चेंडू इथून व्हेरिएशन केलं जातंय, गती परिवर्तन करण्याचं काम केलं जातंय. ॲक्शन आपण जर बघितली आपण ॲक्शन रिप्लेमध्ये हे बघा इथून गती परिवर्तन केलंय, फटका खेळण्याचा प्रयत्नही केला पण चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्यामुळे अमीर पूर्णपणे बीट झालेत कारण या चेंडूवरती गती नव्हती. यावेळी फटका खेळून मोकळे झाले होते फलंदाज आणि त्यामुळे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय. मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू जातो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतात. एक धाव फोडून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची संधी परतावा लागेल. गडीबाद होईल. विकी पाटील बॅक टू डगआउट होतील. इथून धावसंख्या 64 वरती असताना आणखीन एक गडीबाद होईल आदर्श फणसपाडा या संघाचा. धन्यवाद डीजे. जय बजरंग शिरगाव संघ कर्णधार आणि श्रीराम कसराळी संघ कर्णधार आपण या टॉसच्या दिशेने. जयेश म्हात्रे आपल्याला विनंती असेल की आपण या. त्यानंतर दिगंबर म्हात्रे आपल्याला विनंती असेल की आपण या टॉसच्या दिशेने. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. जय बजरंग शिरगाव आणि श्रीराम कसराळी हाही मॅच महत्त्वाचा असेल पण यावेळी चित्र तेच सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल नारायण कशासाठी चांगला गणला जाणारा हा खेळाडू आहे आपण बघतोय आणि आज ती जी खेळी आहे जी गोलंदाजी आहे ती पाहायला भेटते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी सध्या आपण बघतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 64. 60 आल्या होत्या पण तिथून या षटकांमध्ये 5 मध्ये फक्त 4 खर्च केल्यात. सुरेख गोलंदाजी सध्या आपण बघतोय. यावेळी बॅकलिपचा उपयोग केला. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल मिड विकेटला. चेंडू जाईल सीमारेखा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार आणि या चौकाराने आदर्श फणसपाडा संघ पोहोचलाय तो म्हणजे 68. 68 धावेवरती पोहोचलाय. 69 धावेचा पाठलाग आहे. येणारे चेंडू असतील 30. 30 मध्ये 69 धावा. आई कुर्लाई कशीच संघ कशा प्रकारे पार पाडेल तोपर्यंत आपण जातो टॉसच्या दिशेने. विनंती असेल जय बजरंग शिरगाव संघ कर्णधार आणि त्यानंतर श्रीराम कसराली संघ कर्णधार आपण या टॉसच्या दिशेने. डीजे डीजे. नक्कीच इथून टॉस केला जाईल. दोन संघ सध्या आपण बघतोय जय बजरंग शिरगाव आणि श्रीराम कसराळी आणि इथून टॉस केला जाईल. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत अक्षयजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. विनंती असेल की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जा. हार्दिक तिथून किणी असतील. नक्कीच त्यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. चर्चा होईल कारण इथून सेकंड इनिंगला सध्या सुरुवात होईल तोपर्यंत आपण जातोय टॉस बॉक्स मध्ये. ओव्हर टू हार्दिक किनी. आदरणीय अक्षयजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी उपस्थित टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला जय बजरंग शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपक्षामध्ये श्रीराम कसराली या दोन टीममध्ये. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक असेल. जय बजरंग शिरगाव टीमचा कॉल असेल. काटाचा कॉल
आणि यस काटा आलाय म्हणजे टॉस या ठिकाणी जय बजरंग शिरगाव टीमने जिंकलाय. कॅप्टन तुमचं रिझन काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचं असं रिझन काय आहे? समोरच्या संघाला कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. याआधी तुम्ही या टीमसोबत कधी खेळलात का? खूप वेळा खेळल्यात. असा समोरच्या संघामध्ये कोणता खेळाडू आहे जो तुमच्यावरती सातत्याने हवी होतो? आहेत त्यांचे 3-4 प्लेयर. स्पर्धेविषयी कौतुक कसं व्यक्त कराल? खूप चांगलाच आयोजन आहे. नक्कीच बेस्ट ऑफ असेल. जयेश, टॉस तुम्ही जिंकले असतं तर तुमचा निर्णय काय असता? सध्या तरी मी मग सातत्याने टॉस हरतोय, बॅटिंगच केली असती. संध्याकाळचं सत्र होत चाललाय तर बॅटिंगच केली असती. तर बरोबर मनानुसार निर्णय लागला. या मागच्या मॅचमध्ये रोहितचा आणि त्याचबरोबर विनीतचा जो परफॉर्मन्स राहिला तर ॲज अ कॅप्टन त्याच्यावरती सॅटिस्फाईड आहात? हो, खरं कारण की जो रोहित सध्या फॉर्ममध्ये नव्हता तो फॉर्ममध्ये आलाय, त्याच्याबद्दल धन्यवाद करतो रोहितचे सुद्धा. कारण की स्ट्रगल करत होता, त्यानंतर 2-3 फटके मारले ना तेव्हा संघ चांगला बॅकफुटला मध्ये ह्याच्यात आला. आणि ॲज अ कॅप्टन या मॅचमध्ये काय संदेश असेल संघाला? हेच सांगेन की चांगलं खेळा, बाकी काय नाही. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकला जय बजरंग शिरगाव टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक गिरी सर. नक्कीच म्हणजे खेळाडूला फॉर्ममध्ये येण्यासाठी 5 षटकांचे सामने जेव्हा आपण खेळतो ना तेव्हाच खेळाडू फॉर्ममध्ये येतो. कारण आपण बेसिकली म्हणजे एखादी गोष्ट, एखादं क्रिकेट, एखादा सामने जर आपण बघत असेल तेव्हा 2 षटकांचे सामने, 3 षटकांचे सामने हे सातत्याने बघतोय. पण जर एखाद्या खेळाडूला फॉर्ममध्ये यायचं असेल, तो 1 डाऊनचा प्लेअर असेल किंवा 2 डाऊनचा प्लेअर असेल किंवा ओपनिंगचा प्लेअर असेल, मग त्या प्लेअरला स्ट्रगल होणं गरजेचं आहे. खेळपट्टीचा थोडंसं जे आहे ते करणं गरजेचं आहे. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅटने चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्यामुळे बॅट आणि चेंडूवर संपर्क झाला नाही. नक्कीच म्हणजे जेव्हा हार्दिक सर आपण जेव्हा चर्चा करत होतो टॉक्स बॉक्समध्ये ना तेव्हा म्हणजे जयची जी प्रतिक्रिया आहे ना त्याच्यावरची चर्चा नक्कीच केली जाईल. कारण महत्त्वाचं आहे खेळाडू फॉर्ममध्ये येणं प्रत्येक टीममध्ये. आणि सध्या तरी रोहितची आज बॅट आपण बोलू लागले, पण इनसाइड आउटचा फटका तर खूप छान आहे. केतनने इथून जर विचार केला तर झेल पकडण्याचा प्रयत्न तर केला होता, पण उलट्या बाजूने हा झेल पकडणं हेही शक्य नाही. पण तिथून 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाते. आणि सध्या तरी जर आपण बघितलं तर 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावपलकरती लागले गेले त्या म्हणजे 2 धावा. सौरभ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ऑस्ट्रमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि घनश्याम सर, ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग आपण पाहिली, आदर्श फणसपडा टीमची एक मोठं टार्गेट या ठिकाणी उभं केलं आहे आणि तिथून तो आत्मविश्वास इथून द्विगुणित झाला आहे. आणि त्यानुसार ज्या प्रकारे सौरभ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये दबाव या ठिकाणी निर्माण केला आहे. नक्कीच दबाव होणं हेही गरजेचं आहे. कारण यावेळी चांगला चेंडू फलंदाज सफल झाले तर मग दुसऱ्या वाईड लाईनवरती पिच केलं जातं. हे महत्त्वाचं आहे आणि हे चार्ज असणं गरजेचं आहे. म्हणजे गोलंदाजाला जे 6 चेंडू टाकायचे आहेत ना ते प्रत्येक चेंडू टाकताना मात्र त्या फलंदाजाचा जो स्टान्स आहे तो बघणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपला जो चेंडू रिलीज करण्याचा सध्या आपण बघतोय सौरभच्या माध्यमातून चांगली कामगिरी आहे. पुन्हा एकदा तेच चित्र पण इथून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सध्या डॉट बॉल आहे म्हणजे महत्त्वाचं आहे. नारायणसारखा फलंदाज तुमच्याकडे सध्या आपण बघतो डगआउट्समध्ये आहे, पण जेव्हा नारायण बॅटिंगला येईल तेव्हा तुमच्या ज्या धावसंख्या म्हणजे जी पार्टनरशिप आहे ना, जर आपण बघितलं तर 69 धावेचा पाठलाग आहे, पण जी सुरुवात आहे ना पहिल्या षटका पहिल्या पॉवर प्लेमध्ये ती पाहायला नाही भेटली आई कुर्लाई कशी संघाकडनं. हो नक्कीच पॉवर प्लेमध्ये एक प्लस पॉईंट असतो, परंतु त्या प्लस पॉईंटचं बेनिफिट कुठेतरी बॅटिंग करत असताना घेतलेला नाही आहे कुर्लाई कशी टीमने. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळला गेला आहे. चांगली गोलंदाजी सौरभची आपल्याला पाहायला मिळाली या पहिल्या षटकामध्ये. ज्या प्रकारे त्याचा माइंडसेट पॉझिटिव्ह होता, पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. विकेट मिळालेला नव्हता, परंतु 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आजच्या दिवसामध्ये घनश्याम सर वैतरणा विभागातील हे 8 संघ आपण पाहतोय, त्या 8 संघांमध्ये मी जवळजवळ 2 ते 3 असे गोलंदाज पाहिले ज्यांच्याकडे पूर्णपणे जे कटर्स हाताळण्याची जी शैली आहे ती सातत्याने पाहिलं आहे. त्यामध्ये सौरभचा मी आवर्जून उल्लेख करेन. नाही नक्कीच आणि महत्त्वाची गोलंदाजी आहे. कारण इथून 69 धावेचा पाठलाग करायचा आहे समोरच्या संघाला, मग पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी असणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी सौरभच्या माध्यमातून ती गोलंदाजी पाहायला भेटले. हाही संघ म्हणजे जर आपण विचार केला वैतरणा गटातील जे संघ बघितले ना तर आदर्श फणसपडा संघ हाही स्ट्रगल करत होता, पण जेव्हा वाघोबा ग्रुपच्या त्या मैदानावरती 2य क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं तिथून कशीच्या संघाचा जर विचार केला ना तर तोही संघ स्ट्रगल करत होता. सध्या या जर आपण विचार केला ना तर या वैतरणा गटातील सर्व संघ स्ट्रगल करत आहेत.
म्हणजे विजय मामा चषकामध्ये आई कुर्लाई कशी संघ चॅम्पियन कसा झाला, म्हणजे जे ट्रॉफीपर्यंत पोचला तेव्हाही स्ट्रगल करत होता. पण महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या संघ एखादी ट्रॉफी पटकावताना त्यावेळी टीमचा कॉन्फिडन्स हा वाढला जातोय. आणि सध्या तरी जर मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं ना तर दोन्ही संघ आहेत हे ज्यांनी दुसरी क्रमांकाची ट्रॉफी पटकावलेली आहेत, म्हणून दोघांच्या या सामन्यामध्ये आपल्याला चुरस पाहायला भेटते. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. आणि या टीमसाठी मी एकच म्हणेन, आज अगर संघर्ष का दौर आहे तो कल सफलता का सौर जरूर होगा. येणाऱ्या काळामध्ये तो यशाचा प्रवास सुद्धा सुरू होऊ शकतो जर तुम्ही चांगली मेहनत घेतली, स्वतःवरती जास्त फोकस केला, क्रिकेटवरती जास्त फोकस केला तर तो यशाचा प्रवास सुद्धा पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपन्न झालं आहे. दुसरं षटक फेकण्याकरिता अविनाश आपण पाहतोय. अजून एक या ठिकाणी आपण पाहू शकतायत मीडियम पेसरला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आहे बॉलिंग ट्रॅकवरती आणि सातत्याने हा सुद्धा गोलंदाज या ठिकाणी कटर्सचा वापर चांगलाच रीतीने करत असतो. मागच्या मॅचमध्ये आपण जरूर पाहिलंय. पहिलाच बॉल चांगला फिरवलाय, पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली गेली. पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाही आहे. आतापर्यंत जे बॉडी लँग्वेज पाहायला मिळालं आहे आदर्श फणसपाडा टीमची, कुठल्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी नाही आहे, कारण एक मोठं टार्गेट समोर ठेवलं गेलं आहे आणि त्यानुसार पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. इथून जर पाहिलं तर मागच्या बॉलवरती ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. हा बॉलसुद्धा चांगला होता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अविनाश गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. राईट आर्मवरती विकेटने गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल सुद्धा चांगला फिरवलाय. विकेट किपरने थोडीशी चुकी त्या ठिकाणी केलंय. रनआउटच्या रूपामध्ये इथून विकेट जाताना पाहायला मिळेल. फलंदाज गॉन. धन्यवाद. आणि हार्दिक सर जर विचार केला ना तर हा कॉन्फिडन्स कशामुळे आहे माहिती आहे का, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि या षटकांमध्ये सध्या तरी जर विचार केला ना तर अविनाशची चांगली गोलंदाजी होते. म्हणजे दोन्ही चेंडू आतापर्यंत डॉट हाताळलेत का तर पहिल्या षटकांमध्ये कमी धावा आल्यात. हा कॉन्फिडन्स लेवल आहे. हा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल सध्या वाढत असताना पण आपण जर बघितलं ना तर आता नवीन बॅटर नारायण आहे, हाही स्ट्रगल करत होता. आपण सध्या स्ट्रगलचाच विषय का करतो, कारण खेळाडूला फॉर्ममध्ये येण्यासाठी जास्ती षटकांचे सामने असतील तेव्हा फॉर्ममध्ये येईल. तिथेही 4 षटकांचे सामने होते. तिथेही जर आपण बघितलं ना तर विजय मामाच्या चषकामध्ये सुद्धा तिथेही 4 षटकांचे सामने होते. नारायण त्यावेळी पण स्ट्रगल करत होता, पण तिथून नारायणच्या बॅटमधून जेव्हा मोठे फटके बघितले गेले ह्या संघासोबत ती इनिंग आज आपल्याला पाहायला भेटेल का मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच स्ट्रगल या ठिकाणी करत होते. आणि नारायण यांचा जर विचार केला तर मागच्या 2 ते 3 स्पर्धांमध्ये त्यांचा जो फॉर्म आहे तो फॉर्म पुन्हा एकदा परत आला आहे. कारण विजय मामाच्या चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा अगदी तो ठरला होता. नुकताच जी स्पर्धा पार पडली मागण्याच्या मैदानामध्ये यंगस्टर स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याने केली आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि इथून सुद्धा पुन्हा एकदा 30 इनिंग इथून खेळणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला अविनाश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. या गोलंदाजाच्या विरोधामध्ये स्विच हिट खेळणं खूप कठीण आहे, कारण ज्या प्रकारे तो सातत्याने कर्टर्सचा वापर करत असतो या मॅचमध्ये पूर्णपणे त्याने धावा थांबवून ठेवल्यात. मागच्या 3 बॉलचा जर उल्लेख केला तर बरोबर त्याने बॅट्समनच्या वीक झोनमध्ये गोलंदाजी केली. हां नक्कीच. म्हणजे इथून जर आपण विचार चर्चा ह्याची होईल नक्कीच, पण इथून गोलंदाजी मार्कवरती अवी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर फाईन लेगला हा चेंडू येतोय. सध्या आपण बघतोय शरीरावरती हा चेंडू आदळला होता, पंचांचा इशारा येतोय. आणि इथून विचार केला ना तर ज्या पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं ना, म्हणजे नारायण 1 डाऊनचा प्लेअर आहे, पण जेव्हा 1 डाऊनच्या प्लेअरवरती हा दबाव आहे, दडपण आहे, कारण पहिल्या बॅटरने इथून धावा नाही आल्या, मग इथून धावा बनवणं गरजेचं आहे. थोडंसं सेन्सिबल खेळावं लागेल, कारण ह्या मैदानावरती धावा होत नाही असं नाही, पण कुठल्या एंडने धावा जमा करण्यासाठी तिथून तुम्हाला कुठल्या प्रकारचे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे हेही महत्त्वाचं आहे. सध्या नारायण ही मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर हा दबाव आहे, ज्या पहिल्या षटकाचा जो दबाव आहे ना, हा दबाव तुम्हाला थोडासा सावरावा लागेल मैदानाच्या आत. नक्कीच दबाव तर आहेतच, त्याच्यावरती सुद्धा चर्चा पण करणार आहोत. हा बॉल काय जबरदस्त फिरलाय त्या ठिकाणी, बरोबर समोरून ऑफस्टम्पच्या बाहेरून बॉलला काढले. ही चांगली रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज अविनाशची. ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी केली अविनाशने पूर्णपणे धावा थांबवून ठेवल्यात. 3 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चेंडूंचा जर विचार केला तर एकंदरीत 5 बॉलचा केल्या ठिकाणी झाला शेवटचा बॉल. हा बॉल ऑन ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. बॉल जाईल लॉंग ऑनला. रोहित त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करत आहेत. एकच धाव या फलकावरती लागली जाईल. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 या आकड्यावरती. मागच्या 2 ओव्हरमध्ये घनश्याम सर जी बॉलिंग झालाय, जो स्टँडर्ड आहे, जो स्तर आहे तो अप्रतिम राहिला. इथून कंपॅरिझन केला तर 2 ओव्हरमध्ये 30 झाल्या होत्या आदर्श फणसपाडा टीमच्या. इथून 2 ओव्हरमध्ये फक्त 4 झाल्यात.
म्हणजे फक्त आणि फक्त आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला मागच्या 2 ओव्हरमध्ये. नक्कीच आणि आमच्या व्यासपीठावरती सध्या आपण बघतोय मान्यवरांचं आगमन झालंय. डॉक्टर निलेश गावड साहेबांचं इथून आगमन झाले आणि त्यांच्यासोबत डोलीव गावचे एक गोड व्यक्तिमत्व चंद्रकांत वैती साहेबांचं इथून आमच्या व्यासपीठावरती स्वागत आहे त्यांचं, कारण त्यांचं आगमन झालं आणि सध्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय डॉक्टर निलेशजी गावड आणि त्यानंतर डोलीव गावचं एक गोड व्यक्तिमत्व चंद्रकांत वैती साहेब सध्या आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि डीबीएनच्या माध्यमातून सध्या आपण बघतो ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केलं जातं आहे. आणि हार्दिक सर, आपण विचार केला ना तर जे कंपॅरिझन आलं होतं की पहिल्या 12 चेंडूंमध्ये जर आपण बघितलं दोन्ही इनिंगमध्ये तर 30 होत्या आदर्श पनसपाडा संघाच्या, पण इथून 12 चेंडूंमध्ये 4 आहे. हा दबाव आहे, हा दबाव हे दडपण आदर्श पनसपाडा संघाने तयार केलं आहे, निर्माण केलं आहे आणि हे महत्त्वाचं आहे, कारण हा सामना जर जिंकायचा असेल तर इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं हेही गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय आमच्या व्यासपीठावरती सध्या आपण बघितलं गेलं तर तलवपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही वेलकम असेल या स्पर्धेमध्ये माऊली चषकामध्ये. हार्दिक सर, आपण जी चर्चा सुरू होती दबाव, पण इथून आता मात्र ज्या एंडने तुम्हाला दबाव रिलीज करायचा आहे ना तो एंड आला आहे. ज्या एंडने हवेचा झोत आहे ह्या धावसंख्येपर्यंत जर पाठलाग करायचा असेल तर किमान या षटकांमध्ये 15 ते 20 धावेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जरूर ते माइंडमध्ये इथून सेट करावं लागणार आहे, कारण इथून तुम्ही चांगला उल्लेख केला एंड जो आहे तो इथून हवेचा झोत जो आहे तो बॅट्समनसाठी इथून चांगला असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं नारायणला पण पाहतो एक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे, तसा फॉर्म या मॅचमध्ये असणं खूप गरजेचं आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 65 रनची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त तुम्ही 4 बनवल्या जातात. तुमच्या येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुमच्यासमोर एक खूप मोठं चॅलेंज या ठिकाणी असणार आहे. खूप मोठा डोंगर इथून तुम्हाला चढावा लागणार आहे पुढच्या 3 षटकांमध्ये. पहिल्याच बॉलवरती ऑफसाईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. डाऊन दी बॉल फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत कव्हरला. चेतन कुठलीही चुकी त्या ठिकाणी करत नाही आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज गॉन. एकच वादा आमचा राजू दादा. धन्यवाद डीजे. आणि सध्या तरी कामगिरी गोलंदाजी खूप छान आहे. मयूर आलेत नवीन बॅटर सध्या आपण बघतोय, पण इथून जर आपण विचार केला तर गोलंदाजी खूप छान टप्प्यावरती होते आणि हा क्रम आहे. पहिल्या षटकामध्ये सौरभ, दुसऱ्या षटकामध्ये तिथून आपण जर बघितलं तर अविनाश, तिसऱ्या षटकामध्ये अमीर आणि यावेळी इनसाइड आउटचा फटका क्रॅकिंग स्ट्रोक आहे ते सध्या पण तिथून साथी जर आपण बघितलं ना तर खेळाडूंना आहे सध्या. पडल्यानंतर थोडासा स्लो होतो चेंडू. अवी पोचले, अवीने या चेंडूला गॅदर केलं गेलं आणि तिथून या चेंडूवरती 2 धावा, 1 धाव येते असताना आता नारायणने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. इथून जबाबदारी घेतली नारायणने, पण महत्त्वाचं आहे सध्या आपण बघतो या स्पर्धेसाठी आर्थिक साह्य ज्यांच्या मार्फत आलेत आदरणीय सन्माननीय श्री चंद्रकांत वैती डोलीव गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची आर्थिक साह्य आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी मानतोय. मैदानाच्या दिशेने लॉंग ऑनला इथून अवी चेंडू खाली झेलत, पण शेवटच्या क्षणाला आपण जर बघितलं तर शरीराने या चेंडूला अडवलं जातंय. सध्या 2 फलकावरती 1 लागले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती येत असताना आपण सध्या बघतोय. आणि त्यानंतर सध्या आमच्या व्यासपीठावरती मान्यवर डॉक्टर निलेश गावड साहेब सफाळे गावातून एक बिलॉंग करतात. खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1555 रुपयाचं आर्थिक साह्य आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळी मोठा फटका खेळलाय, ट्रेडमार्क आहे सध्या नारायणचा. चेंडू जाईल सीमारेखा पार, येतोय दमदार षटकार. थँक्यू सर. हे मोठे स्ट्रोक घनश्याम सर आधी करायला हवे होते. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी होता, ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॉलला मिडल ऑफ द कनेक्ट केला आणि सरळ आमच्या या ठिकाणी आपण पाहू शकतायत प्रमुख अतिथींना अभिवादन करण्यासाठी बॉलला पाठवलंय. धावसंख्या फलकावरती 13 रन्स स्कोरवरती आपण पाहू शकतायत. अजूनही इथून विजयासाठी 57 रनची गरज आहे. अजूनही मोठा डोंगर इथून तुम्हाला चढणं गरजेचं आहे. पुढचा बॉल
या बॉलवरती सुद्धा नारायणचा शो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. धन्यवाद डीजे. सध्या हार्दिक आपण जर विचार केला ना तर सध्या आता मात्र टीम मीटिंग केली जाते, कारण इथून नारायणची बॅट बोलू लागले. नारायणच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. नारायणी स्ट्रगल करत होता, 3 चेंडूंवरती फक्त धावा बनवल्या त्या 2, पण तिथून बॅक टू बॅक 2 मोठे फटके आलेत. आमिरवरती हल्ला चढवलाय, संघ पोचलाय तो म्हणजे 19 वरती. पुन्हा एकदा ब्लँक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, पण इथून जाग्यातून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, पडल्यानंतर खाली राहिलाय. आणि इथून आपण जर विचार केला तर 3 षटकांचा खेळही पूर्ण झालाय आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावपलकावरती लागले गेले त्या म्हणजे 19 धावा. आता चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 50 धावीची आवश्यकता. 50 धावा 25च्या सरासरीने इथून फलंदाजी करायची आहे. आता कुठल्या एंडने किती धावा येतील, कुठल्या एंडने किती येतील हे महत्त्वाचं असेल. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये चर्चा आहे की कुठला गोलंदाज येईल, हेही महत्त्वाचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये कुठला गोलंदाज येईल तोपर्यंत आपण जातो डीजे गोकुलकडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय माऊली चषकामध्ये आर्थिक सहाय्य आपण जर विचार केला तर आदरणीय सन्माननीय तलवपाडा गावातील एक गूढ व्यक्तिमत्व श्री सदानंद काळ्या पाटील साहेबांकडनं 1000 रुपये 1001 रुपया 1001 रुपया त्यांच्याकडनं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. आणि 19 धावा फरकावरती लागले गेल्यात. 50 धावीची इथून गरज आहे सध्या आपण बघतोय. बारा बॉल आणि विजयासाठी 50 रनची गरज आहे. 25च्या सरासरीने इथून बॅटिंग करावी लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत सौरभ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कुठेतरी इथून सौरभच्या विरोधामध्ये धावा येतील का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त त्याने 2 धावा खर्च केल्या, ते सुद्धा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणि इथून जर पाहिलं तर पॉवर प्ले आता या ठिकाणी नाही आहे. ऑफसाईडला पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे. डीपमधून कव्हर पॉईंटला शेतशी पोचत आहेत. एकच धाव या बॉलवरती या ठिकाणी आले. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता विजयासाठी इथून 49 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 बॉलमध्ये. हे षटक खूप महत्त्वाचं एक निर्णायक षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा 69 धावा चेस जाऊ शकल्या असत्या, परंतु ते इथून कुठेतरी आत्मविश्वास कचरा गेला, मनोबल कुठेतरी कचरा गेला आणि त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. आता नारायण वर्सेस टायटनवरती आहेत. आज त्यांची बॅटिंग तितकीशी चांगली राहिलेली नाही आहे. 2 मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलेत नो डाऊट. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, या बॉलला पाठवून देण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडूला पाठवून दिला गेलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे बॉलला फेकून दिलाय. 6 धावा षटकार. घनश्याम सर अजूनही मॅच मध्ये जान आहे, कारण इथून जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत. येणाऱ्या 4 बॉलमध्ये जर अजूनही धावा आल्या, अजूनही मोठे 3 ते 4 स्ट्रोक आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो टीम कशित कोपर संघ. नक्कीच येणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी जर आपण विचार केला तर नारायण वजीची बॅट बोलू लागले. आता हवेच्या अगेन्स्टही मोठी फटके खेळावे लागतील जर हा सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल. पुन्हा एकदा सौरभ सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपण सध्या बघतोय. शॉर्ट पिच चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, हा प्रेशर हे दबाव आहे, कारण तुम्ही हवेच्या अगेन्स्ट जेव्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना मग त्यावेळी तितकं तुमचं टायमिंग होणं गरजेचं आहे. इथून मिस टाइम स्ट्रोक यष्टीरक्षक विकी पाटीलच्या हातामध्ये इथून झेल टिपला जातो आणि हे चित्र घडणार होतं. नक्कीच याची चर्चा होईल, पण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तोपर्यंत जाऊया डीजेकडे. धन्यवाद डीजे. आणि हा स्ट्रोक आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, थोडासा गुडलाईन स्पॉट्सवरनं जर आपण बघितलं ना तर उचली घेणारा हा चेंडू होता आणि तिथून अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कारण नारायण वजेला धावा येणं हेही गरजेचं आहे. 20 बनवल्यात वैयक्तिक, पण इथून संघ जर आपण बघितलं ना तर 26 धावा.
म्हणजे नारायणच्या वैयक्तिक 20 धावा आणि तिथून 3 गडी बाद सध्या झालेत. म्हणजे 2 बॅटरकडनं ज्या धावा आल्या त्या 6 धावा आल्या. हे महत्त्वाचं होतं. इथून स्ट्राईक रोटेट झाली नाही पहिल्या 2 षटकांमध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. इथून सौरभने नारायणला परतावं लागलं. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, या चेंडूवरती येईल. 1 धाव अंकित केली जाईल आणि एका धावेने सध्या सौरभ तरी जर विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. षटकार आल्यानंतर केलेला जाणारा हा कमबॅक आहे ना, हा महत्त्वाचा आहे आणि सध्या तरी आदर्श फणसपाडा संघाकडनं आपण जर बघितलं तर पाहायला भेटतोय. नक्कीच जो कमबॅक आतापर्यंत झाला आहे मैदानाच्या आतमध्ये, ड्राईव्ह या ठिकाणी केला असो तो बॉल जाईल लॉंग ऑनला. शतशिक त्या ठिकाणी पोहोचतायत. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. तुमच्याकडे इथून 7 बॉल बाकी आहेत आणि 41 रनची गरज आहे. म्हणजे इथून सर घनश्याम सर 7 मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहे. 7 षटकारांची नितांत गरज आहे. परंतु इथून जर पाहिलं तर अशक्य असं हे लक्ष आपल्याला पाहायला मिळते. कारण तो पॉझिटिव्ह इंटेंट कुठेतरी बॅटिंग करत असताना जाणवलेला नाही आहे. चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एंड ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ संपला आणि या 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून 6 बॉलमध्ये 41ची गरज आहे. इथून कंपॅरिझन जर केला तर 60 होत्या 4 षटकांमध्ये आणि इथे 28 आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना ऐकूरला एक अशी टीमची आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा फरक या ठिकाणी आपण पाहू शकतायत. नाही नक्कीच, पण ही जी आपण कंपॅरिझन बघितली ना तर 4 वरती 60 वरती होता आदर्श फणसपाडा. पहिल्या इनिंगमध्ये 4 षटकांमध्ये 60 वरती होता. इथून 4 षटकांमध्ये जर विचार केला तर 28 वरती आहे. जो धावसंख्येचा जे म्हणजे 22 धावा जे आपण बघतोय, या 22 धावा पहिल्या षटकामध्ये नाही आल्या. जर त्या 22 धावा पहिल्या 2 षटकामध्ये जर आल्या असत्या तरी कंपॅरिझन जे होतं ना हे सेम पाहायला भेटलंच. पण तशा प्रकारचं घडलं नाही, कारण आदर्श फणसपाड्याच्या गोलंदाजाने छान गोलंदाजी केली. म्हणून जे कंपॅरिझन आहे ना हे 22 धावीचं जे आपण सध्या बघतोय जे कंपॅरिझनमध्ये ते कमी होण्याचं कारण काय, ती पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी आल्यात म्हणून त्या सध्या आपण बघतोय कंपॅरिझन मॅच नाही होत. नक्कीच 22 धावांचा उल्लेख तुम्ही केला. पहिलं षटक फक्त 2 धावांचं राहिलं होतं. त्यानंतर सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्या. त्या 2 षटकांमध्ये जर कमीत कमी इथून 15 ते 20 धावा आल्या असत्या तर हे समीकरण थोडंसं वेगळं असतं आणि इथून शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा कमी हव्या असत्या. परंतु ते कॅल्क्युलेशन कुठेतरी बॅट्समनला जमलेलं नाही आहे. या चेस करत असताना ते कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं असतं. 6 बॉल 41ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत गोलंदाज. पहिलाच बॉल फुटटॉस होतो. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी शतशिक पोहोचतायत. खराब क्षेत्ररक्षण, बॉल निघून जाईल. अमीरला बीट करून 4 धावांकरिता चौकार. इथून कुठेतरी थोडेसे आपण पाहू शकतायत फिल्डरचे होते अमीर आज या मॅचमध्ये. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज त्यांची नाही आहे. नाही, थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला भेटते. कारण महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला ह्या सामन्या विजयानंतर तुम्हाला ते दुसऱ्या सामन्यामध्ये खेळायचं आहे, दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. पण तुमचा जो बॉडी लँग्वेज चांगल्या प्रकारे जर असला तर नक्कीच म्हणजे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाची गोलंदाजाला साथ असणं गरजेचं आहे. सध्या अमीरच्या माध्यमातून ती चुकी घडली आहे, पण त्या चुकीचं भर करणं हेही गरजेचं आहे. ते मैदानाच्या आतमध्ये अमीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल का? सध्या आपण आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय अतिथी आहेत. पण इथून मोठा फटका आला आहे आणि मोठ्या फटक्याने धावसंख्या आता इथून 6ने भर होईल. पण सध्या आमच्या व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचं इथून स्वागत सन्मान केलं जातं आहे. तर आपण सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय डॉक्टर निलेशजी गावड साहेबांचं इथे स्वागत सन्मान केलं जातं. मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक रवीजी राऊत यांना विनंती करेन की आपल्या हस्ते त्याचा मान सन्मान करावा. सध्या आपण बघतोय सफाळे गावातील एक गोड व्यक्तिमत्व डॉक्टर निलेश गावड साहेबांचं इथे स्वागत सन्मान केला जातोय. रवीजी राऊत आहेत. त्यानंतर डोळी गावातील एक गोड व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आर्थिक सहाय्य आलेत आदरणीय सन्माननीय चंद्रकांत वैती साहेबांचा इथे स्वागत सन्मान केला जाईल. नितीन पाटील यांना विनंती असेल की आपल्या हस्ते स्वागत सन्मान करावा. सध्या मॅच ही सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
आदरणीय सन्माननीय चंद्रकांत वैती साहेबांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. डोळी गावातील एक गोड व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून आलंय. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, माईची उबदार शाळ देऊन त्यांचा स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर तलवपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील साहेबांचा इथे स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करेन रवीजी राऊत यांच्या हस्ते स्वागत सन्मान करावा. या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य त्यांच्या मार्फत आलंय म्हणून आपण त्यांचाही स्वागत सन्मान करणं, मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. स्पर्धा म्हटली की महत्त्वाचं असते आर्थिक सहाय्य. ते आपण बघतोय डीबीच्या माध्यमातून सदानंद पाटील साहेबांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल फुलासारखे नेहमीप्रमाणे बहरत राहा आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथून